बाबा साधनेत आहेत. त्यांची साधनात व्यत्यय येईल असं काहीच करू नको प्लीज. तर मरू दे. निशिम, हे बघ, बाबा आज बिझी आहेत. त्यांची पर्सनल डोरबेल काय वाजणार नाहीये. तू दरवाज्यावरची वाचूनच ये. हा आतमध्ये. अरे काय साला इलॉजिकल घर आहे यार हे. जगात कुठे सापडणार नाही एवढं इलॉजिकल घर. भिंत आहे नाहीये, कोणी कुठून येतंय, काही कळत नाही. लॉजिकलेस आहे सगळं या घरामध्ये. चरबी बघितली म्हाताऱ्यामधली. आता सांगून गेली ना पर्सनल डोरबेल वाजणार नाही, तरी पण लगेच रावणार नाही ना वाजवल्याशिवाय. शिवाली कोण आहे? दरवाजा उघड, ओठ दुखायला लागले. हो बाबा उघडते. आता कोण आलं असेल? बाप रे, हिची एक ओव्हर ऍक्टिंग. आता कोण असेल? निशिम तू. 2 मिनिटापूर्वी बोललो आपण. काय झालं? आवाज नको करू. थांब. काय बाबा बिझी आहेत. ते काहीतरी क्रिएटिव्ह लिहित आहेत. निशिम, हो काय लिहित आहेत? क्रिएटिव्ह. हो पण क्रिएटिव्ह काय लिहित आहेत? माझंच वाक्य पूर्ण करू नको ग. माझंच वाक्य काय पूर्ण करून सांगतो. क्रिएटिव्ह काय लिहित आहेत ते सांग ना. मला नाही माहिती. आपल्याला कळेल. तू ये इकडे बस. माझं गोंधळ. शिवाली. हा बाबा. अगं लिहून झालं शिवाली. आपली खोली इकडे आहे ना बाबा. तू काय स्किट बघायला आलायस इकडे? मदत कर ना. ओ बाबा, ओ या. थांबा. अरे काय लॉजिकलेस आहे यार सगळं. अरे काय करताय बाबा तुम्ही? लक्ष कुठे आहे तुमचं? काय करत होतात? गेला असतात ना डायरेक्ट खाली. नाही डायरेक्ट वर गेले असते बाबा. अगं बाबा आहेत ग तुझे. कसं बोलतेस तू? अरे बाबू वर गेला असतात ना डायरेक्ट तुम्ही. शिवाली तू अर्जंट मीटिंग सोडून का बोलवलंयस मला? मी बॅग घेऊन आलोय ऑफिस मधून. होय हो इथे बसा तर खरं. या बसा बसा बसा. हा काय म्हणताय? खिसे कापू बापू. जावई बापू. कोण खिसे कापू बापू? तुमची पोरगी तुमच्या खिशात होती, मी खिसा कापला आणि पोरीला घेऊन गेलो असं झालं? कशाला माणूस 3 महिन्यांनी येतो पहिलाच पंच पाडतो यार. काय डेअरिंग मस्करी केली. मस्करी केली. एवढं बघ कमाल करायचे. चिडताय ते चिडू नका ना. सांगतो आज. नाही मी सांगणार आहे. थांबा. अजिबात बोला तुम्ही. नाही हो ना बाळा. सांगायचंय बाबा. मी सांगणार. बरं. तुम्ही नाही बोला. अगं हो बघा उत्साह बघा पोरीचा. सांग. मी सांगते. निशिम तुला माहितीये का? मानखुर्दला मोठं इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल होतं आणि माझे बाबा त्याच्यात भाग घेत आहेत. आणि आजच आपण त्याचं शूट करतोय. बाबांनी स्वतः स्क्रिप्ट लिहिलंय. येस. आणि गेस कर, तुला असिस्टंट डिरेक्टर म्हणून निवडलंय बाबांनी. येस. काय बोल? मी असिस्टंट? होय. 5 लाखाचं बक्षीस आहे. Yes. 5 लाख रुपये. हो. आणि तुला माहितीये बाबांनी खूप अप्रतिम स्क्रिप्ट लिहिलंय. बाप आणि मुलीच्या नात्यावर एक हृदय पादक कथा लिहिली. अगं हृदय द्रावक असेल ना, हृदय पादक असं कुठली कथा लिहिली आहे तुम्ही? नाही तिला हृदय द्रावकच म्हणायचं. लहान आहे ते. एक्साइटमेंट खूप वाढते हो तिची. हे बघा मी ही गोष्ट अतिशय योग्यरित्या जमून आलेली आहे आणि अतिशय सुंदर जमलेली आहे. तुम्ही एडीचं काम करा, असिस्टंट डिरेक्टर, आणि तुम्ही ओपीडी व्हा.
अहो डीओपी असतो. ओके ओके DOP. डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी. ओपीडी म्हणजे डॉक्टर करतात ती. हा, अच्छा हरकत नाही ते तुम्ही हे जे काय आहे ते ऐका ना cameraman बाबा, आहे. तुम्हाला आपण- नाहीये काही नॉलेज फिल्म मधलं. का करताय तुम्ही? यांना नको ना, थांबवायला सांग ना हे सगळं. तुम्ही जर काम करायचं असेल असिस्टंट डिरेक्टर म्हणून तर मला सांगा. अदरवाईज माझ्याकडे खूप ऑप्शन्स आहेत. चलो बाई आने दो येऊ दे बाबा, नको मी हात- लगेच. हा नाही, तुम नाही अहो, हा. please जाऊ यार, please अगं जाऊ. कोण आहे का तिथे? कोणी नाहीये तिथे. पण तू असं काय करतोय? शांत बस. बाबा एक मिनिट आम्हाला. आयुष्यातली सगळ्यात मोठी संधी गमावशील निशिम. निशिम, इंटरनॅशनल असिस्टंट डिरेक्टर होणार आहेस तू. अशी काही पोस्ट नसते ग शिवाली. फक्त असिस्टंट डिरेक्टर एवढंच असतं ते. आणि मला नाही व्हायचंय. ऐक माझं, मला नाही करायचंय हे सगळं. अगं चांगली नोकरी आहे माझी. नोकरीवरूनच आलोय ना मी. मला यायचंच नाहीये इथे. मग 3 महिन्यांनी कालच बोलवल्यावर इथे. ए बेटा असं नाही करायचं बेटा. पण बाबा मग कसं करतोय हा? नाही बोलायचं ते करतील ना. करणार आहात का मला सांगा असिस्टंट डिरेक्टचं का? मी नाही करणार आहे. मला नाही करायचं. निशिम प्लीज, मला नाही करायचंय. तुला माझी शपथ आहे. तोंडावर कोण घेतं का शपथ? हात असा ठेवतात शपथ आहे. माझी शपथ आहे. अरे चुकून ठेवला. इथे असतो ना हात. हा, इथे इथे तुला माझी शपथ आहे बाबू. तू इंटरनॅशनल असिस्टंट डिरेक्टर साठी हो म्हणणार आहे. नको ना ग शिवाली. अरे ठीक आहे ठीक आहे. रडू नको. बाबा हो म्हण. हो ना व्हेरी गुड. तर आता तू एडी आहेस आमचा. हा आर्टिस्टला कॉल टाइम दे. कोण आहेत आर्टिस्ट? आम्ही दोघे आहोत. मुलगी आणि बाप आहे ना. आर्टिस्टला कॉल टाइम दे. आता शूटिंगला कसं येणार? आपण तुम्हालाच कसं देणार कॉल टाइम बाबा? शिवाली मी येणार नाही. पण दुसरी काम आहेत. कॉल टाइम देतच येतो मी. मी ऑफिसचं काम सोडून आलोय शिवाली. माझं डोकं फिरलं. अरे चिडू नका. अहो थोडी कॉमेडी केली. काही करू नका कॉमेडी. मग तुम्ही करा. पांढरा पटा बघे. चेहरा देखो चेहरा मी जाईन ना निघून. सॉरी. माझं डोकं तापतंय. मी सिरियसली सांगतोय. इतके स्केड्यूल करतोय आपण. किती वर्ष झाली ही सिरीज करतोय. बरोबर. मी केली आहे कधी कॉमेडी? मी सिरियसलीच करणार असं सांगतोय मी. तुम्ही करा काय ती कॉमेडी म्हणून. खरंच यार खूप हसवता हो तुम्ही. खरंच खूप हसवता. बाबा ओके ठीक आहे. मी यांना आता गोष्ट सांगतो. गोष्ट लिहिलेली आहे. हा तर आता मी सुरू करतो. हा स्क्रिप्ट वाचायला सुरुवात करतो. वाचा. स्क्रिप्ट आहे. हे काय? हे एवढंच स्क्रिप्ट आहे? हे शॉर्ट फिल्म आहे ना म्हणून हे पण स्क्रिप्ट पण थोडं ठेवले. ते थोडं लॉजिक लावलं. नीट लक्ष द्या. एक मुलगी कट्टू. रस्त्याने जात असताना कट्टू. तिथून तिचे बाबा कट्टू. आणि अचानक त्या बाबांना कट्टू. आणि समोर काय कट्टू. हे कट्टू कट्टू काय आहे मध्ये? फिल्मची लँग्वेज आहे ती. काही काम नसताना बालनाट्य शिबिर घ्यायचं त्या लोकांना नाही कळणार हे. सांडपणा. नाही एक जस्ट सांगतोय फिल्मची लँग्वेज असते. कट्टू कट्टू मला लिहितात. नका सांगू. लेखक लिहिताना एक गोष्ट एक सीन संपला की दुसऱ्या सीन वर जाताना त्या दुसऱ्या सीनच्या मध्ये कट्टू असं लिहितो. 2 शब्दांच्या मध्ये अरे गॅप आहे चला काहीतरी घालूया कट्टू असं नसतं ते. वाटेल तिथे कट्टू कट्टू घालतायत. हा शॉर्ट फिल्म करायची मला शिकवता तुम्ही. काय येतो तुम्हाला यांची नाही शिवाली नाही. निशिम खूप झालं. शिवाली नाही प्लीज. बाबांची टेक्निकल बाजू बघण्यापेक्षा त्यांनी इतकं सुंदर स्क्रिप्ट लिहिलंय ते बघ ना. बाबा चावा. वाचा ग. असं नको ना करत जाऊ बाळा तुम्ही. हरकत नाही. मी आता सुरू करतो वाचायला. अतिशय सुंदर गोष्ट आहे. बाबा माझं पटकन. एक्साइटमेंट जरा कमी कर. होय होय होय. वा बाबा वा. अगं काय वाचलं त्यांनी? याच्यात काय वाचलं? वाचू दे ना आधी त्यांना. वाचा बाबा तुम्ही वाचा. वाचतो. एक बाबा असतात. हृदयस्पर्शी लिहिलंय. अगं बाई जगात आधी कधी एक बाबा नव्हतेच. पहिल्यांदा घडलं ना हे. एक बाबा असतात हे पहिल्यांदा. बाबांवरचं प्रेम आहे त्यांचं. जाऊ दे ना. तुमचं आहे की नाही काय काय हो. अरे नाही, आहे, असं आहे असं नका. माझ्या आईला मध्ये नाही आणायचं नाही अजिबात नाही. येस येस प्लीज. एक बाबा असतात. त्यांची एक एकुलती एक मुलगी असते. आणि त्यांचा एक दुष्ट जावई असतो. अरे बापरे हळू. त्यांचा एक दुष्ट जावई असतो. तो जावई त्यांच्या मुलीला सांगतो की बाबांचं काळीच काढून आण. आणि मग ती मुलगी जाते बाबांचं काळीच काढते. आणि रस्त्याने जाताना तिला ठेच लागते. तर बाबांचं काळीच म्हणतं बेटा
लागलं का ग तुला एक अरे ए, सरळ आईच्या काळजाची गोष्ट बापावर फिरवली तुम्ही आणि स्वतःची गोष्ट म्हणता याला कळली तुम्हाला ओ गॉड. अरे काय कठीण आहे याच्यात कळायला. यार थोडेसे चेंजेस केले तर काय ते काळजाच्या ऐवजी अपेंडिक्स वगैरे ठेवलं तर अरे असं वेगळं वाटेल थोडं. अरे लाजातो तुम्ही. अवयव नाही, कॉन्टेंट बदलला पाहिजे, कॉन्टेंट नवीन पाहिजे. बरं बरं मग अजून एक गोष्ट आहे माझ्याकडे. अजून एक गोष्ट लिहिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडेल. अतिशय वेगळी आहे. एक मुलगी असते ती बाबांना तलावाच्या किनारे घेऊन जाते. बाबा तलावात पडतात. एक देवी प्रकटते, तांब्याचे बाबा काढते. ए, चला रे चल. ए, मला थांबायचं नाही. ए, खूप झालं. अरे लाकूड तोड्याची गोष्ट सांगतोय तुझा बाप. हा? ही पण कळली तुम्हाला. अरे का अरे, नाही अरे. कळणार. थोडेसे चेंजेस केले तर तलावाच्या ऐवजी नदी बिदी टाकली तर. किती निर्लज्जा तो. नाही सुचत तुम्हाला काही तर कशाला लिहिता. बरं अजून एक गोष्ट आहे, अतिशय गोष्ट आहे, पण त्यासाठी वेगळं कास्टिंग लागेल मला. आता आहे ना कास्टिंग, करा ना त्याच्यात. ये कास्टिंग में नहीं होएगा, नहीं होएगा. लड़की का रोल सुनसुनीत लड़की चाहिए. कौन है? अरे बापरे खूप जणी आल्यात. ए शिवाली चुणचुणीत मुलीचा रोल करशील? मी सर. हाँ? सर. करशील? हो, सर, करेन. ओके इनको मिले. चलो भाई मुलीला बाहेर चला, चला सगळ्यांनी बाहेर जा. काय हरकत नाही, चला बाहेर जा. चलो तुला रोल मिळालेला आहे. आता बाप पाहिजे, बाप हँडसम बाप आलेले आहेत सगळे. यातला कोण करेल? ओ बुढाओ तुम करेगा? हाँ? मी करेन. अरे वाह क्या किया है तुम आजकल? हाँ? ये मैं स्किट किया है. अच्छा स्किट. हाँ क्या है? इसके पहले क्या क्या किया है तुम? एकांकिका किया है और ऐसा थोड़ा थोड़ा इवेंट किया है और हाँ 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 हाँ. ए सम्या मैफिली तर माझ्या. थांबव तुझी मैफिल. एकटा करतोयस. आम्ही आहोत ना, मग आम्हाला घे ना. हो घेणार घेणार. चलो भाई चलो भाई चलो चलो. चालेल. मेरे को क्लियर चाहिए. चलो हा? वो क्लियर करा सब. अभी है बूढ़ा. हाँ 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 ये इधर ये इधर जाने का और तुम्ही चालत असताना तुम्हाला ठेस लागते. हाँ हाँ चलेगा. हाँ चलो रेडे रोल. काय बोलताय? साइलेंट को चाहिए, पूरा साइलेंट चाहिए. ए बुढ़ाओ. हाँ 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 सर मैं करतो ना. रेडी रेडी हाँ रेडी. रोल एक्शन. एक्शन कट 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 कट. माझं काही चुकलं का? माझं काही चुकलं का? अरे तुम ये कैसे करता है तुम? हवा नहीं चाहिए. इतना ही चाहिए. करो एक बार. करो एक बार. वो लड़की उसको बोलो. हाँ हाँ मैं उसको बोलती हूँ ये करने का. अरे तू तुझं आहे ना, नाही तू तुझं कर. रोल कर गया कॅमेरा. खरं सांगा, अगदी मनापासून सांगा दोघही. असा काय नाईलाज आहे तुमचा की हे बघावं लागतं तुम्हाला? आई शपथ सांग, काय बघ काय नाईलाज आहे? अरे तुझा जो नाईलाज आहे आयुष्यात तोच माझा पण आहे. कॅमेरा ऍक्शन. रोलिंग ऍक्शन. समय मैफिली तर माझाचा एक पात्री प्रयोग आज भारीच रंगला. वा वा मजा मजा. आता जाऊया कट टू कमेंट्स कडे. प्रसाद दा. वा वा बहारदार. समय खूप वर्ष मी तुला ऑब्झर्व करतोय. इतक्या गोष्टी खरोखर तुझ्याकडनं शिकण्यासारख्या आहेत. खूप खूप गोष्टी तुझ्याकडनं शिकण्यासारख्या आहेत. म्हणजे गेल्या 10 वर्षात मी 5 चित्रपट डिरेक्ट केले, पण ही ऑर्डर मला शिकता नाही आली. तेवढी मला शिकवली की ते काय म्हणायचं, मधलं काय म्हणायचं. म्हणजे तुला मी सांगू, ऍक्टर म्हणून सुद्धा आजपर्यंत मी अनेक प्रोजेक्ट केली, पण अशा बिटवीन द लाईन्स मला कधीच नाही काढता आले. वा 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 बहारदार. फार मजा येते ही सिरीज आली की. आणि निमिष तू वारंवार येत जा. आता आजपासून मी तुला शपथ देतो. मी शिवा नेहमीप्रमाणे ॲब्सोल्युटली मॅड परफॉर्मन्स. मजा आली मजा आली. मंडळी आजपासून या मंचावर सुरू होणार आहे एक नवीन पॉडकास्ट.
पॉडकास्ट. त्यामुळे आपण सज्ज होऊया फ्रेश मुलाखती अनुभवण्यासाठी. त्यातली पहिली मुलाखत घेऊन मंचावर येत आहेत खानदेश सबूत श्यामसुंदर राजपूत, दादर सामूल पालेकर, ओंकार राव आणि कधी गोड कधी तिखट चेतना भाट. नमस्कार 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 सगळ्यांना. मी तुमचा सगळ्यांचाच लाडका मनोमिलन स्वरछेडे आणि मी तुमची सगळ्यांची लाडकी अविट रागिणी. वा वा हो वा. ना हो ना अत्यंत रिलॅक्स वाटतंय आज अवीट. हो ना हो ना हो ना. एवढं रिलॅक्स वाटतंय कारण आज आमचा 500वा प्रयोग होणार म्हणजे होणार नाही. आम्ही आज प्रयोगाला खरं तर आमचा 500वा प्रयोग आज नाहीच. आज आमची मुलाखत आहे खरं तर. आणि मुलाखत आहे म्हणजे तो नतद्रष्ट कार्टा एवढ्या कपाळावर एवढूसा तोंड फुटलेला नाकतोडा गोचिड येणारच नाही. अभिट अभिट तुला सांगू का, वर्ल्ड कप जिंकल्यावर रोहित शर्माला जेवढा आनंद झाला असेल ना तेवढा आनंद मला आज झालेला आहे. काय करतोय? शांत हो शांत हो शांत हो. आज ना आम्ही इथे इंटरव्ह्यू साठी आलेलो. पॉडकास्टच्या पॉडकास्ट म्हणजे इंस्टाग्राम वरचं एकदम पॉप्युलर चॅनल आहे पॉडकास्ट विथ श्याम. त्यांनी आम्हाला आज इथे इंटरव्ह्यू साठी बोलवलेलं आहे आमचा संगीत क्षेत्रातला प्रवास जाणून घेण्यासाठी. हो 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 हो. त्यांचे 2 मिलियन फॉलोअर्स आहेत. अरे वा, 2 मिलियन फॉलोअर आहेत. 2 मिलियन फॉलोअर्स. बापरे, म्हणजे आपली मुलाखत व्हायरल होणार वाटतं. होणार म्हणजे होणार. रियाज रिया रियाज रिया. पण काय रे म्हणू, ते इंटरव्ह्यू घेणारे अजून आले कसे नाहीत? शट अप द सायलेन्स. All the near and dear ones, welcome to the podcast with Shyam. Yum, 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 yum. People, let me introduce myself. I am a man with the power of heart. I am Tarzan of romance. I am Shyam Zaka, aka Big Daddy. अवीट, ही फिरोज खानची 18वी आवृत्ती कोण आहे? थांब ना म्हणू, हे तेच आहे. थांब ना Side जरा. hero, रुक जाओ. Baby doll. I am a hard nut to crack, but easy nut to grab. Grab me. तुम्ही काय काय बोलताय हे? बाळा जो जो रे, एक गम्मत केली रे. ठीक आहे. यहाँ जाओ. जालिम हसीना. People call me श्याम. लड़कियों का दिल का लगाता हूँ ट्रैफिक जाम. हॉर्न बजाना मना है पपम. और इतना बेहतरीन दिखना गुनाह है गुनाह है गुनाह है. इच्छा काय मध्ये मध्ये नसीरुद्दीन शाही होतोय त्या. Variation is the need of the hour. हा नाही पण बुरी नजर वाले तेरा मुंह मुझे मत दिखा, भाग जा यहाँ से. अहो श्यामजी माझे पती आहेत ते. आमच्या दोघांचा इंटरव्ह्यू आहे ना. ये तबले जैसी शक्ल वाला तुम्हारा पति है. इसके साइज की तो रोज मैं अगरबत्ती जलाता हूँ.
केवड़ा फ्लेवर सादगी की मुराद आया वो तुम नहीं समंदर की तरह है हमारी पहचान ऊपर खामोशी नीचे तूफान नीचे दरिया ऊपर अंबर 95952222 इज माय नंबर ऐका आफ्टर द शो टिडिंग 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 ऐका ए जाकाजी काय श्याम साका श्यामजी. श्यामजी श्यामजी. तुम्ही माझ्या बायकोशी असं सलग गुलू नाही करू शकत लेट्स माझ्या- डू गुलू गुलू नाही 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 करू शकत असं म्हणून मी आपण पॉडकास्टला सुरू करायचा का? या ज्या कामासाठी शहजादी हसीना हैव अ सीट शेजादी ऐकलं धन्यवाद आशीष नेहरा के फंसे हुए डुप्लीकेट तुम भी बैठ जाओ तुला असू दे ना मला अशीच नाही नाही म्हणू थांब ना जरा तुम्ही कृपा करून बसा मैं ज्यादातर खड़ा रहता हूँ कुतुब मीनार की तरह तुम्ही कृपा करून बसा ओके तुम कहते हो तो बैठ जाते हैं तुला पीपल थांब दोन आर यू रेडी फॉर द पॉडकास्ट पीपल let me introduce this beautiful Georgia's lady. Georgia's. She's bomb, musical bomb. म्यूजिक इंडस्ट्री को गिरा हुआ है ये सपना बना लो मुझे अपना नाव पण घ्या ना ते नाव पण सांगा नुसतं तारीफच होते नाव नाहीच Oh, कळलं give the big round of the applause to रागिनी लपेटे अविक रागिणी रागिनी लपेटे काय आहे सॉरी सॉरी का- असं नावच नाहीये ना ते अवीट रागिणी असं नाव आहे सॉरी कोण रागिणी लपेटे काही जुळत पण नाही आहे विसरले असते. विसरले म्हणजे वेगळंच होतं काहीतरी वेगळंच बोलले बाळा जो जो रे फक्त यमक जुळवला रे नका यमक जुळवू नाव सांगा ना तिचं Now it's the your turn. People, let me introduce you to this ordinary looking fellow. Such a human face with ugly features. Male version of the Vani Kapoor. So people, give the big round of the applause to मन में लड्डू डबल बेडे मनोमिलन स्वर छेडे डबल बेडे असं आडनाव असेल का कोणाचं आयुष्यात आणि मनमे लड्डू असं नाव आणि मुळात मला सगळ्यांना माझ्या नावाची विटंबना का करायची असते नाही. एवढं कठीण नाव आहे का माझं नाही. आणि मुळात माझा चेहरा आहे का भंकस आहे मला सांग अरे, तू असं म्हणतेस का वा काय सुंदर भंकस आहे तुझा असं म्हणतेस का नाही असं काय? चेहरा आहे ना मी चेहरा आहे की मी मेलवाणी कपूर आहे अभि नाही म्हणू मी मेलवाणी कपूर आहे घुंगरू मी आहे लोक 2 मिनिट लोक बघतायत नशेशी नशे मी आहे का ती बस खाली बस नको हे करू त्याला काही मला मुळात तो तुला बेबी डॉल म्हणतोय ना हे मला आवडत माझ्या समोर म्हणतोय हे मला आवडत नाहीये अरे त्याची स्टाईल आहे ती मग मला पण काहीतरी बोलायला पाहिजे ना फक्त तुलाच कसं बोलतो मला बोलेल ना धीर धर ना मी तुला त्याच्या पॉडकास्टची लिंक पाठवली ती तू पाहिली नाहीस का तुला माहिती होतं हे असं सगळं असणार आहे हो तरी आपण आलेलो आहोत तिथे अविट 2 मिलियन लोकांपर्यंत आपण पोहोचणार आहोत का नाही याचं म्हणून सांग त्या बरं व्हायरल रिळांपोटी मी करतोय फक्त लक्षात तिळा होणार म्हणजे होणार हा ऐका हे जाका आका काय जे श्यामजी श्यामजी श्याम साका हा ऐका तुम्ही जर हिला बेबी डॉल म्हणणार असाल तर तुम्ही मला पण काहीतरी असं म्हणा एक बॉय किंवा असं गुड बॉय किंवा काहीतरी म्हणा असं. नका म्हणू बरं नका म्हणू हे नका हा आवाज काढू प्लीज फक्त प्रश्नांना सुरुवात करा ना प्रश्न विचारा ना लवकर So, ladies and babies, लेडीज अँड जेंटलमेन I hate the gentleman. Men should be wild, like me. काय
काय चाललंय बसा ना. कैसा लगा मेरा शेर? अगर मेरा शेर पसंद आया हो तो शेयर करो, लाइक करो और सब्सक्राइब करो. माझ्या कॉमेडीला घोड्यावर बसवा. काय बोलतोय त्याच्याच पॉडकास्ट मध्ये तो त्याच्याच कॉमेडीला घोड्यावर बसवतो आहे अभि. अरे ही मनू कळत कसं नाही तुला? मनू हीच तर त्याची स्टाईल आहे ना. अरे ही स्टाईल आहे. ही स्टाईल आहे. तू नको करूस मनू, नाही चांगलं दिसत. मी चांगलं, हे चांगलं दिसतंय. ते आवडतं ना. 2 बेबी मिलियन. डॉल, बेबी डॉल. बेबी डॉल बोला पटकन. I heard you are a music lover. हो ना हो ना हो ना. Then I am the music. Love me. बाप जन्मात अशी व्हायलिन कधी वाजली नाही. कुठली व्हायलिन आहे? डुक्कर व्हायलिन वाजवते तोंडाने. बच्चा, श्याम की बातें दिल पे नहीं लेते. It's a daddy humor. सबसे हटके. त्याला फटके दिला पाहिजे. तुला खरं तर मनू. सांगायला पाहिजे. मनू. कुठला डॅडी ह्युमर वगैरे असं मुळात हा विनोद प्रकारच नाहीये. डॅडी ह्युमर डार्क ह्युमर आहे, सिच्युएशनल ह्युमर असं ह्युमर. हा कुठला डॅडी ह्युमर? त्यांचा असेल ना. त्यांचा काय डोमलाचा त्यांचा. त्यांचं- ऐका ना तुम्ही प्रश्नही विचारता का तुमचं स्वतंत्र चालू राहतं अख्खा पॉडकास्टवर? Let's start the podcast. असतात, मी पाहिलंय. Let's start the first segment. नैन लड़ जाइबे तो मनवा मक्कसक होइबे करी. हे काय Name of the segment. एवढं मोठं नाव आहे? नैन लड गईबे मनवामा कसं कसं बेकरी हे नाव आहे सेगमेंटचं. आहे आहे ना मनू. तू पॉडकास्ट पाहिला नाहीस हे त्यांना नको कळू देऊस ठीक आहे. प्लीज. हो, हो. 2 मिलियन फॉलोअर्स मनू. हो ठीक आहे. हो बाई हो व्हायरल काय ते. बच्चा बच्चा. तो तोता मैना का जोड़ा तुम्हारा पहला टाका कहाँ भिड़ा? आम्ही पहिल्यांदा भेटलो ते आमच्या दांडेकर गुरुजींकडे. हाँ, दांडेकर. मी मनोला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच मिलन झालं आमच्या मनाचं. अविट मनोला मिलन हा म्हणजे तेव्हाच प्रेमाचे स्वर छेडले की काय तुझे. हा पायी पायी. लज्जा स्त्री का कहना होता है, अप्रैल के बाद मई महीना होता है. बिजली की नंगी तार पे मेरी कॉमेडी को नंगा बिठाओ. हाय 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 काय बोलतोय हा माणूस अविट? अगं पॉडकास्ट आहे, 2 मिलियन लोक आपल्याला बघणार आहेत. हा माणूस काय बोलतोय? तेच लोक बघतात. आपल्याबद्दल सांग ना. त्यांनी विचारलंय ना. ऐकायचंय लोकांना. आपल्याला मी लोकांना सांगतो, तू थांबलीस तर आता सांगतो. पोचायचं आहे. बच्चा रिलॅक्स. ऐका, दांडेकर गुरुजींनी आम्हाला गाणं शिकवलेलं आहे. हो. आणि त्यांनीच आम्हाला शिकवलं की संगीत ही एक साधना आहे. खरंय. I love साधना. लेकिन मैंने छोड़ दिया उसे ताड़ना. काय आपण कुठे होतो? आपण काय बोलत होतो? हा कुठे आला विषय? काय तारतम्यच नाहीये. आपण काय बोलत होतो? दांडू बद्दल बोलत. ए माहिती आहे मला. अहो. आणि दांडू बोलू नकोस आमच्या गुरुजींना. चिडू त्यांच्यावर नको. पण असं बोलू नका. कपडे वाळत घालतात का आमच्या गुरुजींनी? दांडू काय दांडू? मनो तू नको बोलू शकत. दांडेकर गुरुजी आहेत ते आम्हाला गायन शिकवलेलं आहे. नुसतं गायन नाही, आयुष्य शिकवलंय आम्हाला. हो ना हो ना हो तर ना. गाणं कसं ऐकायचं ते पण आम्हाला शिकवलंय की नाही. नका असं बोलू त्यांच्याबद्दल. सारे कान तयार केलाय आमचा त्यांनी. हो ना हो ना हो ना. नेमका सूर कसा पकडायचा ते त्यांनी आम्हाला शिकवलं. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला गवाई. अविट हे गुरुजींनी आम्हाला शिकवलेलं पहिलं गाणं नाही का मनू? अविट तुझ्या कसं बरं लक्षात आहे? कमाल करतोस मनू. लक्षात नाही का राहणार? इतनी मीठी आवाज जी करता है इसे घोल के पी जाऊं. दांडेकर गुरुजी काय म्हणायचे की बाळांनो, संगीत ही एक अशी कला आहे की जी कोणालाही कळते. वाव. म्हणजे कोणीही अगदी मंत्रमुग्ध होऊन जातं. नाही का मनू? दांडेकर गुरुजी म्हणायचे की असं काय हे नाही, म्हणजे संगीत हे नुसतं रियाज नाही, हॉबी नाही आहे. ही पूजा आहे, ही अर्चना आहे, आराधना आहे. आराधना आहे. त्यांचं 1-2 वाक्य ते नेहमी म्हणायचे. काय ग की हर इंसान सुकू के लिए कुछ ना कुछ चुनता है. हर इंसान सुकू के लिए कुछ ना कुछ चुनता है. किसने इबादत चुनी है? हमने संगीत चुना.
क्या बात है, क्या बात है. वा यांनाही कळलं म्हणजे बघ काय थोर वा 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 यांनाही कळलेलं आहे. दांडेकर गुरुजींकडे आम्ही भेटलो. अचानक काय झालं एक दिवस वाट मनूनी मला डायरेक्ट विचारून टाकलं माझ्याशी लग्न करशील का. आणि मी अजिबात वेळ न घालवता त्याला हो म्हटलं. आणि मग त्याच दिवशी जाऊन मंदिरात जाऊन आम्ही लग्न केलं. शादी वादी का तो ठीक है, हनीमून के कुछ किस्से सुनाओ. honeymoonचं ते काय सांगायचं? ए, काय? अय्या, अय्या काय ग, तू वाटेल ते विचारतोय आणि तू काय सांगते. त्यांनी विचारलं हनीमूनचं. मी सांग- एक्सप्लेन काय करते. अय्या. अय्या अय्या करू नका अय्या करते. कळत नाही का तुला तो काय विचारतोय, तू काय बोलतेस ते अभि. चुकून होत चुकून काय होतं. आपल्याबद्दल सांगताना मला असं वाहवच. So people, let's move to the next segment. Ding a dong, sing a song. या सेगमेंटची जी काय नावं आहेत ना ह्याच्या खरंच म्हणजे. Baby doll, I'll dance for you. You have to recognize the song and then sing it for me. आम्ही गायचं आहे म्हणून आपलं गाणं हे कळलं कळलं एवढं काय गातो आपण रोज. एवढं एक्साइट काय व्हायचं काय तो म्हणजे असतो ना मध्ये. Watch it, watch it. हा नाचणार आणि आपण ते गाणं ओळखायचं. ओळखायचं. नाचावर. बरं ओळख. Yes, simple, very simple. कुठलं गाणं आहे म्हणू. गाणं सोड, कुठला डान्स आहे हा. हा नाचच नाहीये. काय नाच आहे, काय काय आहे हे, काय काय. कुठलं गाणं आहे. ये गाना है मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है. अय्या, मेरा कुछ सामान. मेरा काय शब्द आहे. अरे तू नको करूस रे, विचित्र दिस. मेरा काय आहे हा. तू नको करू. Sing it, sing it. मी म्हणू. I'll dance. मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा. काही अर्थ नाहीये ह्याला. नाही आहे याला अर्थ. ओके ओके, पहिला डाव देवाला. पहिला ह्याला करायचंच आहे. नाव नेक्स्ट सॉन्ग. अभिट ना खरंच मला ना कळत नाही आपल्याच राशीला ही अशी लोक काय येतात ज्यांना स्वतःलाच सगळं करायचंय, समोरच्याला काही करूच द्यायचं नाहीये. तू थांब ना, ते अजून एक करतायत. हा हा सेम करताय. तूच आणलंस ना या पॉडकास्टला. 2 मिलियन करत सांग आता. हार्ले, गाना है या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे. मनू, बाळा सोजो रे, पॉडकास्ट संपला रे. पॉडकास्ट संपला रे. नाही तुझा कॅरेक्टर संपला रे. तुझी ही सिरीज पण संपला रे. आम्हाला हा डॅडी ह्युमर खूप जास्त आवडलाय. खूप भारी. वा, बघूया हास्यरसिक कशी दाद देतात. प्रसाद दा. माझी विनंती आहे की गोस्वामी सरांनी पण स्टेजवर यावं. येस, कम ऑन सर. बऱ्याचदा होतं काय की गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो, त्यांना शाली दिल्या जातात, त्यांना मिठ्या मारल्या जातात, पण मुळात शाळा ज्यांनी सुरू केली त्यांना मिठी मारायचं राहून जातं. वा वा दादा. खरं तर मोठेला पण मिठी मारली पाहिजे, पण आत्ता ही संकल्पना पण गोस्वामीची आहे, त्यामुळे मला राहावलं नाही. काय काय कॉन्सेप्ट होती सचिन. ओ हो हो हो, वा वा वा. आणि ही मिठी फक्त कॉन्सेप्टसाठी नाही, तर एखाद्या सिरीजमधल्या पॉप्युलर कॅरेक्टर्सना जेव्हा कदाचित स्टॅग्नन्सी येण्याची शक्यता निर्माण होते तेव्हा त्यांचाच वापर घेऊन एक नवीन सिरीज कशी करायची ह्याच्याकरता अफाट बुद्धिमत्ता लागते, आणि त्यासाठी तुला सलाम.
श्याम्या, यू स्टोल द शो. फार अप्रतिम परफॉर्म केलं श्याम, फार मजा आली. तुम्ही तिघं कमाल. सचिन आणि मोटे आणि गोस्वामींसाठी मी पुन्हा एकदा उभारून टाळावं. सई जार जास परफॉर्मन्स. इथे बसलेलं कोणीही हे कॅरेक्टर तुमच्यासारखं नाही करू शकत. आणि ही काळ्या दगडावरची रेग आहे. फारच बहारदार, फार मजा येते. श्यामदादा, एकतर तुम्हाला असं बघणं इज सो सरप्राइझिंग. आणि हे कॉम्बिनेशन तुमच्याच डोक्यात येऊ शकतं. आणि मला असं वाटतं आपण एवढे वर्ष तग धरण्याचं कारण सुद्धा तुम्हीच आहात आणि मोठे सर आहात. हे अनडाऊटेडली खरं आहे. ऑफकोर्स आम्ही सगळे आहोत सर, पण एक कॅप्टनची एनर्जी, कॅप्टनची दिशा हे खूप मॅटर करतं. आणि तुमची एनर्जी, तुमची दिशा आम्ही गेले अनेक वर्ष बघत आलोय आणि ती कन्सिस्टंट आहे आणि ती शिकण्यासारखी आहे. ब्रिलियंट परफॉर्मन्स. पॉडकास्ट विथ श्याम ही सिरीज जाहीर करा आणि याचे खूप शोज होऊ देत. माझी अशी इच्छा आहे की या स्पेशली या परफॉर्मन्स नंतर सरांनी पण याविषयी 2 शब्द बोलावं प्लीज. काही कॅरेक्टर्स आपल्याकडे जे तयार होतात ना, ते वेगवेगळ्या कारणाने त्यांना थांबवावं लागतं. त्याच्यामागचे अनेक कारणं आहेत ती जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. पण ती कॅरेक्टर्सचं लाईफ खूप जास्त असतं ॲक्च्युली. त्यामुळे आम्ही सतत असा विचार करत असतो की या सिरीजला जेव्हा स्टॅग्नन्सी येईल तेव्हा ती सिरीज कल्ट जसं असतं, माळीकाम आहे. एकाच सुंदर खोडावर एक दुसरं बीज लावायचं आणि त्यातनं एक रोपटं पुन्हा जन्माला घालायचं. तर ते तसं थोडंसं गार्डनिंग करणं म्हणजे एक शो चालवणं आहे. आणि तसे आम्ही माळी आहोत. त्यामुळे असं वाटलं होतं की हे कॅरेक्टर वाया नाही जाऊ द्यायचं. हे काही कारणाने थांबलं आहे. एक ती सिरीजच थांबली आपली. तर आपण एक वेगळी सिरीज ट्राय करू. आणि त्या सिरीजला जेव्हा आपण एक ओपनिंग देतो ना, तेव्हा ती एका इंट्रोड्यूस कॅरेक्टर्सकडनं जर दिली तर तिला एक अंडरलाईन होतं. करेक्ट. असा प्रयत्न चालला आहे. कारण आपल्याकडची कुठलीच गोष्ट कायमस्वरूपी थांबू नये, मरू नये असं आम्हाला वाटतं. आणि अशी सगळी टॅलेंटेड मंडळी आहेत तर ते शक्य होतं. वा वा. थँक्यू. पण हे फार मोलाचं बोलला सर. ते माळीकाम जे आहे ना एकदम की हे याच खोडावर पेरलं तर छान नवं अंकुर येणार आहे. ही जी कल्पकता आहे, हे जे सुचणं आहे, यासाठी खरंच तुम्हाला साष्टांग दंडवत आहे सर. जुग जुग जिओ. मंडळी, आता इथे भेटणार आहेत 2 बालपणीचे मित्र. चला बघूया त्यांच्या बालपणीच्या आठवणी आपलं किती मनोरंजन करतायत ते. मॅडम, ते सर तर नाही चालत अजून ऑफिसमध्ये. येतील ना, थांबायला सांगितलंय ना. मॅडम, पण आपल्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळेल ना आज? मिळायलाच पाहिजे. खूप महत्वाचं फायद्याचं कॉन्ट्रॅक्ट आहे खांडेकर. हे मिळालं ना तर कंपनीला खूप मोठा रेव्हेन्यू मिळेल. हा हा. आणि मला सतत मला काय मिळेल, मला किती मिळेल याचा विचार करणं बंद करा खांडेकर. कंपनीला मिळेल. सतत आपलं मला हे हवंय, मला हे हवंय असं सगळं करून काय झालंय बघा. नाही, ते बरोबर आहे मॅम, पण हे तुम्ही तरी खांडेकर ना, म्हणजे बरोबर आहे. मिळणार मिळणार तुम्हाला तुमचं ड्यू असलेलं प्रमोशन पण मिळणार आणि बोनस पण मिळणार. फक्त ही सही झाली पाहिजे. होणार होणार मॅडम, तुम्ही नका काळजी करू. होणार नाही, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. एवढ्या वर्षांनी सर आलेत. एकदा गेले की परत वर्षानुवर्ष येत नाही. तिकडे इंटरनॅशनल कामं एवढी असतात ना त्यांची. खरंय खरंय. ते आले की चांगले वागा. एकदम नीट वागा. डोळ्यात असा विनय असू दे तुमच्या. आणि एक छान असं स्मितहास्य, लाघवी हास्य असू दे. छान असं एक असं छान. बास एवढंच. बॉस कधी येणार आहेत सर? सर, एक संयम आहे सर. थँक्यू सर. मॅम, ते ऑलरेडी इथे आहेत. दिसलं मला. आपलं बोलणं ऐकलं असेल का? ऐकलं असेल. आता हॅलो हॅलो सर. हाय 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 हाय. ईशा डे हिअर सर. एक काम करूया, आपण तिथे जाऊन बोलूया. ते ना ऐकत सर. हॅलो सर. हॅलो हॅलो हॅलो. ईशा डे सर. येस, माय सेल्फ शंतनू गोदरेज. हॅलो सर.
हॅलो संत्या कानफार मारील वासरे. ओळखलं पशा पशा तू परश्या आई शाया तुझ्या अरे 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 संत्या अरे संत्या ओळखता तुम्ही एकमेकांना? हो मॅडम माझा लहानपणीचा मित्र आहे माझं लहानपणाचं जाम भारी मित्र. एक मिनिट काही झालं? अरे लहानपणी तुझं नाव संतोष गोधडे होतं, आता डायरेक्ट शंतनू गोदरेज. ते मी लग्नानंतर थोडस माझं नाव बदललेलं आहे. काय विचित्रच आहे जरा. सरांनी लग्नानंतर नाव बदललं म्हणजे. हे विचित्र नाहीये, ह्याचं लग्न झालं हे विचित्र आहे. काय बोलतोय? आम्हाला लहानपणी वाटलं ह्याला कोण मुलगी देणार. काय बोलताय? 300 कोटीचा टर्नओव्हर असलेल्या कंपनीचे मालक आहेत ते. एक्सक्यूज मी 342 टनवर आहे माझा. अजून पण 42 बोलतो. पण म्हणजे कसं काय तुला टर्नओव्हर बोलतात ना, हे कसं काय झालं? सांगतो काही झालं. मी सिग्नल वरती ना शेंगदाणे विकायचो, ते पण मेंढ्याचा आवाज काढून. विकायच्या टायमाला सिग्नल वरती एक अशी छानशी गाडी आली ना, गाडीतली एक पोरगी मला बघून बोलली, ज्याला योचा आवाज कवरा जाम भारी आहे, हा माझा नवरा. ज्याला बापूस बोललो, मग तुझा नवरा तर आपल्या कंपनीचा CEO याला करून टाकूया. डायरेक्ट करून टाकला. आता झाला मी शंतनू गोदरेज. म्हणजे ज्या आवाजावरनं तुला शिव्या घालायचो त्याच्यावरनं तू CEO झाला. शंतनू चला भाई काय माझं कानफार फुर. गेट लॉस सर. शंता यार कानफार फुर. गेट लॉस. लांब वाहतूक सर. सॉरी मी त्यांच्या गेट लॉस. सॉरी सर. एकदा ऐकता का आमचं? सॉरी सर. ए वासर इकडे ये रे ये. अरे जुना मित्र येतो माझा. ये मला तू पण नाही कानफार फोरीन. देऊ ते रिस्पेक्ट. तू देऊ मला रिस्पेक्ट, मी देऊ तुला रिस्पेक्ट. देऊ ते रिस्पेक्ट. सर ऍक्च्युली एक काम होतं. काही काम होतं? काम असं होतं की ऍक्च्युली आम्ही टेंडर भरलंय तुमच्या कंपनीत. त्याची फाईल फाईल मस्त आहे. भाई पास करून दे ना यार. ते मला आवडली फाईली, पण थोडीशी हिरव्या रंगाची. ऍक्च्युली म्हणा ना अशी लाल रंगाची जाम फाईल आवडते. आता हिरव्याची वजराने आणलं तर मी ऍडजस्ट करते, नो प्रॉब्लेम. जा सही दे चल. एक सही कराल सर फक्त, मग सगळंच काम सोपं होऊन जाईल. बरं कुठली सही करू? सही तामनकर करू की खरी खरी सही करू? मस्त कॉमेडी. सही 350 जोक माझ्या. सही करून टाका. सही करते. हसा ना, जोक केला सरांनी. हसा काय ते बघत पण नाही. हसा काय नाही तू वसारे या जोकवर हसणारच नाही. ये जोकवर हसत नाही, याच्यासाठी वेगळी गंमत करायला लागतं. तुला सांगतो गंमत म्हणजे तुम्हाला सांगतो. ये वसारा आहे ना, मला लहानपणी काही बोलायचा. काय? ए छोटा गोरीला असं बोलायचं. ए छोटा गोरीला असं म्हणा बोलायचा. सगळे मला चिरवायचे. हा छोटा गोरीला तुम्ही गोदरेज सरांना छोटा गोरीला म्हणायचं? यो वसारा सगळ्या पोरांना जमा करायचा न, ताशा वाजवायचा माझ्या पोटावर. त्याच्या बाजून सगळ्यांना नाचायला लावायचा. मला तेव्हापासून वाटायचं या वसाऱ्याच्या पोटावर मी कधी ताशा वाजवतोय. ऐक ना रडू नका ना सर. मी काय म्हणते, तुम्ही आज वाजवा ना. मॅडम काय बोलताय, ऐका माझं. गप्प बसा खांडेकर. वाजवा ना मॅडम. लहानपणी मी नाही वाजवलं, या वसाऱ्याच वाजवायला सांगूया आपण. हा तुम्ही वाजवा. चला तू वाजव. मॅडम लहान खांडेकर प्रमोशन देणार नाही, सुरू करा. अरे तू वाजव, मी लगेच तोपर्यंत सर इथे नाही, आतमध्ये सही करा. अरे ते नंतर तू मला वाजवायला सांग ना.
इकडे असं फिर इकडे. ऐक ना. अरे वत्सरा असं फिर ऐका ना. तुझा ढोल इकडे होते जरा बरं वाटलं म्हणा इच्छा आतला जाम भारी आज म्हणस सगळे 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 माझे मला खूप आनंद झालाय तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या Yes. काय नाचता सर तुम्ही कुठे सही करू? काय नाच हे बघा ना इथे सही इथे सही. करा. तुमच्यासारखा डान्स मी कधी पाहिलाच नाहीये नाही रे वत्सरानी माझ्याकडे असा डान्स करून घेतलाय अहो, जरा गप बसरा करू दे ना सही आधी कशाला बोलताय तुम्ही अरे, तिने तो बेंबी बिलिंबिलिंग डान्स होता बिलिंबिलिंग बांबू बेली बांबू बेली अच्छा, म्हणजे डान्स ते होता बांबू वाजवत ते धिनताक करतात तसं तसा नाही बेली डान्स करायचा थांबला का बांबून फटक द्यायचा मॅडम अहो शाळेतलं होतं ते मॅडम म्हण पण मी बांबू आणून ठेवलाय किती दिवस झाले हा वसरा कधीतरी येईल नाही ह्याच्या बांबूवर आपण फटके देऊया इकडे कुठला सीयू आहे बांबू घेऊन फिरतो ए, ऐक ना यार संत्या खांडेकर ते- सर मग सही कराल ना तुम्ही नंतर अरे मी करतो सहीला किती वेळ लागतो पटकन कर, कर. पटकन खांडेकर कर कर हे बांधा कर बेली डान्स करा चला मॅडम अहो बांधा चला ही लहानपणी पटकन पहिली- करा ना कर, कर. चला लवकर सर फक्त ते झालं की लगेच सही करून टाकूया अरे लगेच मी तर आताच केली असती याचा डान्स झाला की इकडे सही लगेच हा सर तू एक करणार रे बरं करा, फालतू काय करतात करा. वा वा वा. हा बेली डान्स करा बेली डान्स भारी आय लव्ह यू परक्या कसलं केलंस तू ज्याला बांबू उगच मी आणून ठेवला होता एक नंबर जाम भारी ए आनंद सही करतो सही करून टाका आनंद पटकन वा सर आज तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या ते बरं झालं हा, हा. कुठे, सही कुठे, करायला- कुठे सही करायची? इथे इथे हे बघा ना इथे खाली अरे नाही रे माझी अजून एक इच्छा राहिलेलीच आहे इच्छा असलं यो वसर आम्ही पिकनिकला जायचो मी झोपलेला असताना यांनी सगळे माझे केस कापून टाकले मनात टकला करून टाकला अक्का सगळे शाळेतले बोलायचे रे कोण गेले तुझ्या घरातलं या वसरेचे मनात ओ, केस ऐक संत्या काढून टाका सर अरे हा वस्त्र घेऊन येडाय काय मला नको बस, आता मला काढून नको टाका, मला सर. प्रमोशनच नको तुझं मला प्रमोशनच नको सर प्लीज सर सर ही सही नाही झाली तर खूप प्रॉब्लेम होईल अरे सर नो प्रॉब्लेम मॅडम तुम्ही या वसाऱ्याला परत घेऊ नका तुमच्या कंपनीमध्ये. काढला त्याला अरे, कंपनीतून तुम्ही सही करा ना सर अरे डवंट वरी एक नंबर कुठे करायची इथे इथे चला एवढीच सही होती हा माझी एवढीच सही आहे आय एम द सीओ शंतनू गोदरेज उगाच एवढी मेहनत केली वा 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 फारच सही होता तुमचा परफॉर्मन्स आणि मला तुमची सही पण खूपच आवडली मस्त येस सही एंटरटेनिंग परफॉर्मन्स भावा तू जेव्हा जेव्हा नाचतोस मग ते स्त्री वेशात असो कॉर्पोरेट असो कसंही इट इज ऑलवेज इंटरेस्टिंग म्हणजे तुला डान्स करताना या मंचावर मला तरी बघायला खूप आवडतं आणि आजचा बेली डान्स पण खतरनाक होता अरुणा तुम्ही पहिल्यांदा तिकडे बसला होता तो सस्पेन्स खूपच छान बिल्ड झाला आणि नंतर तुमची एनर्जी तुफान होती ईशा मस्त मजा आली येस थँक्यू गाईज